नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे हुंडाई ॲसेंट आलेली ही नांदेडची गाडी आहे. ही संभाजीनगरला आली तेव्हा ह्यांचा ऑइल कूलर असेंबली खराब झाली, तर आपण ही ऑइल कूलर असेंबली नवीन टाकतोय. बघू शकता ही हुंडाई ॲक्सेंट गाडी आहे. हे कस्टमर नांदेडहून आलते, ह्यांची रस्त्यामध्ये ब्रेकडाऊन झाली ती गाडी. हे बघू शकता कूलरमध्ये ऑइल आलेलं आहे. कूलरमध्ये पूर्ण प्रकारे ऑइल झालं. हे ऑइल आहे बघा. ही आपण बॉडी नवीन टाकतो. ही फिटिंग चालू आहे. जी CRD आहे गाडी, डिझेल गाडी. ही ऑइल कूलर बॉडी खराब झाली की हिचं ऑइल पाणी मिक्स होत असतं. हे आता हिची फिटिंग झालेली ऑइल कूलर बॉडीची. आता आपण हिचं रेडिएटर फॅन हे फिटिंग करून घेऊ. हिचं ही ऑइल कूलर बॉडी बघा, ही आपण नवीन टाकली. आता हिचा फॅन फिट करतोय. हे बघा, हिचा फॅन फिटिंग होतोय आता. हे रेडिएटर आहे, रेडिएटर फिटिंग करतोय आता. ही गाडीचं आता रेडिएटर फिट होत आहे. हे रेडिएटर फिटिंग कंप्लीट होत आहे. आता रेडिएटर फिट झाल्यानंतर आपल्याला ही गाडी कमीत कमी 1 ते 1.5 तास चालू ठेवून हिच्यातलं इंजिनमधलं म्हणजे कुलंटच्या ज्या सर्क्युलेशन होतं इथं ऑइल साचलेलं आहे. हे ऑइल आता आपण हीट करून बाहेर काढून घेऊ. कमीत कमी ह्याला 1 ते 1.5 तास आपल्याला ही असंच चालू करून गाडी पाणी टाकत दमादमाने ऑइल निघते ह्याच्यातलं. हे करणं अति गरजेचं आहे, अन्यथा गाडी हीट होऊ शकते. हे आता कंप्लीट झालेलं आहे. आता आपण नवीन ऑइल बी टाकलेलं आहे ह्याच्यात. आता पूर्ण प्रकारे गाडी कंप्लीट झाली. आता फक्त आपल्याला चालू करून ह्याच्यातलं जे आमची लाईट गेल्यामुळे आम्ही समोरचा व्हिडिओ शूट नाही करू शकलो.